आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। थकीत शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितलं। या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे। आम्ही आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावामधील हालचाली सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। पीएम किसान योजनेसह राज्य सरकारकडून सुद्धा 12,000 रुपये शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। कापूस उत्पादकांसाठी केंद्र सरकारचा मोठा प्लॅन। विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी कॉटन प्रोडक्टिव्हिटी मिशन चर्चेत आहे। उत्पादन वाढ, रोग नियंत्रण आणि नवीन तंत्रज्ञानासाठी मोठा निधी दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। पीक विमा भरपाईवर शेतकऱ्यांचा संताप। अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि नुकसान होऊनही पीक विम्याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। सोयाबीन हमीभाव खरेदीत विलंब। राज्यामध्ये हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू होण्यास उशीर होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये नोंदणी प्रक्रिया थांबलेली आहे। शेततळे योजनेमध्ये अनुदान वाढीची चर्चा। मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो। महाराष्ट्रामध्ये पुन्हा पक्षांतराची चर्चा। राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या हालचालीमुळे राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत। विधान परिषदमध्ये निवडणुकीवर सर्वांचे लक्ष। राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षांनी रणनीती सुरू केली आहे। तामिळनाडूमध्ये महाराष्ट्रासारखे राजकारण। तामिळनाडूमध्येही गटबाजी आणि पक्षफुटीच्या चर्चा सुद्धा रंगल्या आहेत। राज्यातील आंदोलन आणि राजकीय आरोप प्रत्यारोप वाढले आहेत। महागाई, शेतकरी प्रश्न आणि बेरोजगारीवरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे। महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मे असे 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे।